नमस्कार मित्रांनो. पत्नी व्यतिरिक्त अशी एक स्त्री जिच्यासोबत संबंध ठेवल्यानंतर सुद्धा पाप लागत नाही. नमस्कार मित्रांनो. पत्नी व्यतिरिक्त ती स्त्री कोणती आहे आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आम्ही जी काही माहिती पूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी अपलोड करत आहोत त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. मित्रांनो, एकदा देवाजी नारद भ्रमण करत असताना यमपुरी पोहोचले होते. तेव्हा मित्रांनो, एकदा देवर्षी नारद भ्रमण करत असताना यमपुरीत पोहोचले तेव्हा यमराजांनी नारद मुनींना पाहिलं. तेव्हा त्यांना पाहून यमराज खूपच प्रसन्न झाले आणि म्हणू लागले, हे देवाजी नारद, तुमचा आमच्या या यमपुरीत स्वागत आहे. तुमच्या चरणाने स्पर्शाने आमची यमपुरी धन्य झाली आहे. तुम्ही आल्यामुळे आम्हाला खूपच प्रसन्न वाटत आहे. हे देवर्षी, मला सांगा, तुम्ही कोणत्या कामानिमित्त यमपुरीत आला आहात? कारण मला हे चांगलंच माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे जातात त्या ठिकाणी जाण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं, आणि तो असा कोणता कारण आहे ज्यामुळे तुम्ही यमपुरीत आला आहात? हे महात्म्य नारद, तुम्ही हे आम्हा सांगण्याची कृपा करावी आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी, शंका दूर करण्याची संधी द्यावी. तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, हे यमराज, तुम्ही तर सर्व प्राणीमात्रांचा लेखाजोखा तुमच्याजवळ ठेवतात. प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार तुम्ही शिक्षा देत असतात तर कोणाला फळ देत असतात. चांगले कर्म केले असतील तर त्याला तुम्ही स्वर्गात पाठवतात आणि ज्याने वाईट कर्म केले असतील तर त्याला तुम्ही नरकात टाकतात. तुम्ही फक्त मानवजातीला शिक्षा देत नाहीत तर तुम्ही पूर्ण 84 लक्ष योनींचा लेखाजोखा ठेवतात. तुम्ही तर धर्मराजा आहात, न्यायकर्ता आहात. देवर्षी नारद मुनींनी असं म्हटल्यावर यमराज म्हणतात, हे महात्म्या नारद, मी तर प्रभूच्या आदेशाचे पालन करत असतो. जर प्रभूने मला आदेश दिला आहे त्या प्रत्येक जीवांचा त्यांचा लेखाजोखा माझ्याकडे आहे, आणि हे सुद्धा सत्य आहे की आम्ही त्याच्या कर्मानुसार त्यांना फळ प्रदान करत असतो. हे देवांचे परमभक्त, आता तुम्ही मला हे सांगा की तुम्ही कोणत्या कारणास्तव आला आहात मित्रांनो. तेव्हा महर्षी नारद म्हणतात, हे यमराज, माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मी खूप व्याकुळ झालो आहे. मी तुमच्याकडून माझ्या एका प्रश्नांची उत्तर घेऊ इच्छितो आहे. तेव्हा यमराज म्हणतात, हे नारद, म्हणून तुमच्या मनात कोणता प्रश्न उपस्थित झाला आहे? तुम्ही मला सांगा, मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. मित्रांनो, तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, हे यमराज, आपले शास्त्र हे सांगत असतात की मानव फक्त एकाच स्त्रीसोबत विवाह करू शकतो आणि एका स्त्रीसोबत तो संबंध ठेवू शकतो. दुसऱ्या स्त्रीसोबत जर एखादा मनुष्य संबंध ठेवत असेल तर त्याला खूप मोठा पाप लागतो. परंतु माझ्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला आहे की स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त अशी कोणती स्त्री आहे जिच्यासोबत जर मनुष्य संबंध ठेवत असेल तर त्याला पाप लागत नाही? हे यमराज, हाच प्रश्न माझ्या मनात सारखा सतावत आहे आणि याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्या जवळ आलो आहे. आपल्या शास्त्रानुसार अशी कुठली स्त्री आहे की जिच्यासोबत संबंध ठेवल्यानंतर मनुष्याला पाप लागत नाही? तेव्हा यमराज म्हणतात, हे महात्मा नारद, हे सत्य आहे की अशी एक स्त्री आहे जिच्यासोबत मनुष्याने संबंध ठेवला तरी त्याला पाप लागत नाही. महात्मा म्हणाले, ते कसं? तेव्हा यमराज म्हणतात, हे नारद मुनिवर, मी तुम्हाला एक कथा सांगतो. तुम्ही या कथेला लक्षपूर्वक ऐका. या कथेतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल. तेव्हा महर्षी नारद म्हणतात, हे न्यायकर्ता, मी तुमची कथा लक्ष देऊन ऐकेन. तुम्ही मला कथा सांगावी आणि माझ्या प्रश्नांचं मला उत्तर द्या. तेव्हा यमराज म्हणतात, हे देवाजी नारद, हे सत्य आहे की शास्त्रानुसार मनुष्याने फक्त एकच स्त्रीसोबत संबंध ठेवावे. दुसऱ्या स्त्रीबद्दल त्यांनी विचारही करू नये. जो मनुष्य दुसऱ्या स्त्रीबद्दल विचारसुद्धा करतो तरी त्याला पाप लागते. हे नारद मुनी, तुम्ही माझ्या कथेला लक्ष देऊन ऐका. प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका देशामध्ये एक नगर होता. त्या नगरामध्ये पुष्कर नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याची पत्नी होती. तिचं नाव लीलावती होतं.
लीलावती ही खूपच प्रतिव्रता स्त्री होती. ती एक सुलक्षणी नारी होती. पूर्ण मनोभावाने ती तिच्या नवऱ्याची सेवा करायची. सकाळी उठून जेव्हा परत नवऱ्याचे दर्शन करत आणि तेव्हाच ती कोणते दुसरे काम करत नव्हती. ती खूपच पतिव्रता स्त्री होती. आणि जो राजा पुष्कर होता तो सुद्धा खूपच धर्मात्मा आणि न्यायकर्ता राजा होता. पूजापाठ करणारा राजा होता. सतत देवाचं भजन कीर्तनामध्ये तल्लीन होणारा असा तो राजा होता. देवाचे कीर्तन भजन तो मन लावून ऐकायचा. खूप सारा दान धर्म सुद्धा पुष्करराज करत असे. गरिबांची सतत मदत करायचा. खूप चांगल्या स्वभावाचा आणि प्रामाणिक असा पुष्कर राजा होता. पुष्कर राजाच्या राज्यात सर्व प्रजा खूप आनंदात आणि सुखी होती. राजा पुष्कर त्यांच्या प्रजेवर स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रेम करायचा आणि त्यांची प्रजा देखील राजा पुष्करकडे स्वतःच्या वडिलाप्रमाणे पाहायची. अशा प्रकारे पुष्कर राजाच्या राज्यात कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा दुःख नव्हते. खूप आनंदाने सुखमय असं सर्वांचं जीवन व्यतीत होत होतं. यमराज म्हणतात, हे नारद, पुष्कर राजाला एक भयंकर मोठं दुःख होतं व या दुःखामुळे राणी लीलावती सुद्धा खूपच दुःखी असायची. हे दुःख असं होतं की लीलावती अजूनही मुलाला जन्म दिली नव्हती. लग्नाला बरीच वर्ष होऊन सुद्धा लीलावती आणि पुष्कर राजा यांना संतान सुख प्राप्त झाले नव्हते. सर्व लोक राणी लीलावतीला पाहायचे, परंतु राणी लीलावतीचा स्वभाव आणि तिच्या प्रजेप्रती प्रेम पाहून तिला कोणीही काहीच बोलत नव्हतं. खूप वर्ष झाली तेव्हा लीलावतीला मूलबाळ झालं नाही. तेव्हा प्रजेसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. आमचा राजा आता म्हातारा होत चालला आहे आणि जेव्हा राजा नसेल तेव्हा आमच्या या प्रजेचं काय होणार? आमच्या या प्रजेचा राजा कोण असेल? राजाला कोणीही पुत्र नाही. मग अशा परिस्थितीत या राज्याच्या राज्याधिकारी उत्तराधिकारी कोण असेल? असा विचार करून खूप सारे प्रजाजन राजाजवळ येतात आणि राजाजवळ येऊन हात जोडून म्हणतात, हे महाराज, राणी लीलावतीपासून तुम्हाला मूलबाळ झालं नाही आणि आता आम्हा सर्व प्रजेला हा प्रश्न सतावत आहे की तुमच्या नंतर या राज्याचा राजा कोण असेल? हे राज्य कोण चालवेल? त्यामुळे हे राजासाहेब, तुम्ही दुसरा विवाह करा. तेव्हा राजा पुष्कर त्यांच्या प्रजेला म्हणतो, तुम्ही जो कोणता प्रश्न घेऊन माझ्याजवळ आला आहात, तुम्ही जो काही मला सल्ला देत आहात की मी दुसरे लग्न करावे, परंतु मी तुमच्या या बोलण्यावर सहमत नाही. कारण मी शास्त्रानुसार चालणारा माणूस आहे. आपलं शास्त्र हेच म्हणतं की आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्रीचा विचारही करू नये आणि मी तसेच करतोय. आणि मी तुमच्या या मताला सहमत नाही. मी दुसरे लग्न करू शकत नाही. भले मला मूलबाळ असू द्या अगर नसू द्या. प्रजेने राजाजवळ खूप प्रार्थना केली, परंतु राजा पुष्कराजाने त्यांच्या प्रजेला समजावले आणि दुसरा विवाह करण्यास सरळ सरळ नकार दिला. मला हे शक्य नाही असे त्यांनी प्रजेला समजावून सांगितलं. प्रजाजन दुःखी होऊन राणी लीलावतीजवळ पोहोचतात. सर्व प्रजेतील लोक राणी लीलावतीला प्रार्थना करतात, हे राणी साहेब, आता तुम्हीच आहात जी या राज्यावर येणारं संकट टाळू शकता. जर तुम्ही तसं केलं नाही तर या राज्यावर भयंकर मोठं संकट येण्याचे संकेत आहेत. राणी लीलावती म्हणते, हे कसं? तेव्हा प्रजेतील माणसे म्हणतात, हे राणी सरकार, आमच्या राजाला पुत्र नसल्यानंतर या राज्याचा उत्तराधिकारी कोण बनेल? कोण या राज्याला सांभाळेल? राणी साहेब, तुम्हीच आहात जो या राज्याला उत्तराधिकारी देऊ शकता. तेव्हा राणी लीलावती म्हणते, हे माझ्या प्रजाजनांनो, ते कसं शक्य आहे? तेव्हा प्रजेतील माणसं हात जोडून म्हणतात, आम्ही राजाजवळ जाऊन आलो आहोत. आम्ही राजाला सांगितलं की तुम्ही दुसरा विवाह करा, कारण लीलावतीकडून तुम्हाला संतान सुख मिळत नाही. परंतु आमच्या या प्रस्तावावर राजासाहेब तयार होत नाहीत. आता तुम्हीच आमच्या राजाला एकांतात समजावून सांगू शकता. आम्ही काय म्हणतोय आमचे म्हणणे समजून घ्या राणी सरकार, आणि राजाला दुसरा विवाह करण्यास तयार करा. तेव्हा राणी लीलावती म्हणते, हे प्रजाजन, तुम्ही निश्चिंत होऊन तुमच्या घरी परत जा. मी राजाला समजावेन आणि अवश्य त्यांचा दुसरा विवाह लावून देईल. तुम्ही आता निश्चिंत राहा. आमचा देखील हाच विचार आहे
की जर राजाने दुसरा विवाह केला आणि दुसऱ्या पत्नीपासून जर त्यांना पुत्रप्राप्ती झाली तर तो हा राज्याचा उत्तराधिकारी बनू शकतो. मित्रांनो, राणी सरकारने शाश्वत आश्वासन दिल्यानंतर सर्व प्रजाजन आनंदाने तिथून परत येतात. राणी जेव्हा राणी जवळ येतो तेव्हा राणीसाहेब राजांचे पाय दाबू लागते आणि म्हणते, हे महाराज, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, तुमच्याकडून काहीतरी मागायचं आहे. जर तुम्ही नकार देणार नसाल तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगेन. तेव्हा राजा पुष्कर म्हणतो, हे राणी साहेब, निश्चिंतपणे तुम्हाला जे काही हवं आहे ते मागा. मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईनच. मी नकार देऊ शकणार नाही. जेव्हा राजा पुष्कराने राणीला वचन दिले तेव्हा राणी लीलावती म्हणते, हे स्वामी, तुम्ही दुसरा विवाह करा, हीच माझी इच्छा आहे. तेव्हा राजा पुष्कर म्हणाला, हे राणी, मला ही गोष्ट मान्य नाही. मी दिलेलं वचन पूर्ण करू शकणार नाही. मी दुसरा विवाह करू शकत नाही. राणी म्हणाली, का? तेव्हा राजा पुष्कर म्हणतो, शास्त्र म्हणतं की मी माझ्या पत्नीशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा विचार करू शकत नाही. जर तुम्ही पतिव्रता स्त्री असाल तर मी सुद्धा पत्नीव्रता पती आहे. माझं सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी असा दगा कोणाला देऊ शकत नाही. ही गोष्ट वेगळी आहे की आपल्याला संतान होत नाही. मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करू शकत नाही आणि मी दुसरा विवाह करू शकत नाही. राणीने राजासमोर खूप हट्ट केला, परंतु राजा राणीला काहीच ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर काय झालं? राजा पुष्कराचे जे पूर्वज होते ते स्वर्गात होते. ते राजाचे पित्र हे सर्व काही पाहत होते. राजाच्या पितरांना हा सर्व प्रकार पाहून खूप दुःख वाटत होते. त्यांना ही चिंता सतावत होती की जर राजाला मूळबाळ झालं नाही तर आमचा वंश समाप्त होईल आणि जर कोणाचा विनाश झाला तर आम्हाला खूप दुःख होईल व आपल्याला काहीतरी मार्ग काढावे लागेल. राजाची काहीतरी समजूत काढावी लागेल असे राजाचे पित्र विचार करतात. व जेव्हा राजा झोपीत गेला तेव्हा राजाचे पित्र राजाच्या स्वप्नात येतात आणि स्वप्नात येऊन सांगतात, हे पुत्र, मी तुझा पूर्वज आहे आणि तुझ्या पत्नीला सरळ सरळ नकार दिला आहेस की तू दुसरा विवाह करणार नाहीस. तू दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवू इच्छित नाही. हा पाप आहे असं तुझं म्हणणं आहे, परंतु हे सुद्धा पाप आहे की तू तुझ्या पूर्वजांची इच्छा पूर्ण करत नाही आहेस. राजा पुष्कर स्वप्नामध्ये त्यांच्या पूर्वजांना म्हणतो, हे पितृगण, मला सांगा, मी असं कोणतं पाप करत आहे? मी तुमची कोणती इच्छा पूर्ण करत नाही. तेव्हा पूर्वज म्हणतात, हे पुत्र, तू हा पाप करत आहेस की तू दुसरा विवाह करत नाहीयेस आणि ज्यामुळे तू आम्हाला खूप दुःख करत आहेस. कारण जर तू दुसरा विवाह केला नाहीस तर मूलबाळ होणार नाही व अशा परिस्थितीत आमच्या कुलाचा विनाश होईल आणि जर आमच्या कुलाचा विनाश झाला तर त्यामुळे आम्हाला खूपच दुःख होईल व आम्हाला मुक्ती मिळणार नाही. कारण हे पुत्र, जेव्हा पुत्रयज्ञ दानधर्म करतो तेव्हा स्वर्गात आम्हाला अन्न मिळतं. जेव्हा पुत्र श्राद्ध करतो तेव्हा आम्हाला मुक्ती मिळते आणि म्हणूनच तू दुसरा विवाह कर आणि जेव्हा तुला दुसऱ्या पत्नीपासून पुत्रप्राप्ती होईल तेव्हाच आम्हाला मुक्ती मिळेल आणि अशा प्रकारे आपल्या कुलाचा विनाश होणार नाही. मित्रांनो, पूर्वजांनी असं म्हटल्यानंतर राजा पुष्कर नीट स्वप्नामध्ये त्यांच्या पूर्वजांना सुद्धा नकार देतात. राजा म्हणतात, हे माझे पितृगण, तुम्ही दुसरं कोणतंही काम सांगा, मी ते काम करण्यास तयार आहे. मी कठोर भक्ती करण्यास तयार आहे. कोणत्याही प्रकारचे दानधर्म करण्यास तयार आहे, परंतु मी दुसरा विवाह करण्यास अजिबात तयार नाही आहे. तेव्हा राजाचे उत्तर ऐकून पूर्वजांना खूपच दुःख झाले. तेव्हा ते पूर्वज यमराजाजवळ आले आणि ते यमराजाला म्हणाले, हे न्यायकर्ता यमराज, आमची ही प्रार्थना स्वीकार करा. आमच्या पुत्राला जाऊन समजावा आणि त्याला दुसरा विवाह करण्यास तयार करा. तो असं म्हणत आहे की जर त्याने दुसरा विवाह केला, दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवला तर त्याला पाप लागेल, परंतु त्याला तुम्ही समजावून सांगा की दुसरा विवाह केल्याने पाप लागत नाही. त्याने आमचं म्हणणं ऐकलं नाही, त्यामुळे तुम्ही जाऊन त्याला समजावा.
हे यमराज, तुम्ही आमचं एवढं म्हणणं स्वीकार करा. तेव्हा यमराज म्हणतात, हे नारद राजा पुष्कराजाच्या पूर्वजांची ही प्रार्थना आम्ही स्वीकारली आणि मी एका साधूचं वेश धारण करून गेला आणि साधूचा व्यस्त धारण करून मी राजा पुष्कराजांच्या राज्यात गेलो. राजा पुष्कराजांनी जेव्हा मला पाहिलं तेव्हा त्याने मला खूपच मान सन्मान दिला, खूपच चांगल्या प्रकारे माझी सेवा केली. त्यानंतर राजा पुष्कराज त्या साधूला म्हणाला, हे साधू महात्मा, तुम्ही कोण आहात? तुम्ही साधारण साधू तर नाही दिसत, कारण तुमच्या चेहऱ्यावरील तेज पाहून असेच प्रतीत होत आहे की तुम्ही कोणीतरी धर्मात्मा व्यक्ती आहात. तेव्हा साधू म्हणाला, हे पुष्कराजा, तू सत्य म्हणत आहेस. मी एक अवतारी पुरुष आहे. मी साधारण साधू नाही. मी यमराज आहे आणि मी तुला समजावण्यासाठी आलो आहे. तुझ्या पूर्वजांनी माझ्याजवळ येऊन प्रार्थना केली आहे आणि त्यांनीच आम्हाला तुझ्या इथे पाठवले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तू दुसऱ्या विवाह करावा, परंतु तुझं असं म्हणणं आहे की दुसरा विवाह केल्याने तुला पाप लागेल, दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवल्याने पाप लागेल. तर हे पुत्र पुष्कराज, मी जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक आहे. ज्या मनुष्याच्या पहिल्या स्त्रीपासून संतान होत नसेल आणि तो मनुष्य त्याच्या पहिल्या पत्नीच्या अनुमतीने दुसरा विवाह करत असेल आणि तिच्यासोबत संबंध ठेवत असेल तर अशा मनुष्याला कधीच पाप लागत नाही बाळा. हे माझं म्हणणं अगदी सत्य आहे. तुझ्या मनात जो धर्माविषयी भाव आहे, तुमच्या पत्नीविषयी प्रेम आहे, ते पाहून मी खरंच धन्य झालो आहे. परंतु तुम्ही दुसरा विवाह करा. जर तुमची राणी लीलावती तुम्हाला अनुमती देत असेल तर तुम्ही दुसरा विवाह करा. जर अनुमती देत नसेल तर दुसरा विवाह करू नका. मी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती करण्यासाठी तुमच्याजवळ आलो नाही. जर तुमची पहिली पत्नी तुम्हाला अनुमती देत असेल तर तुम्ही दुसरा विवाह नक्की करा. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला कधीच पाप लागणार नाही. तेव्हा हात जोडून राजा पुष्कराज म्हणतो, हे यमराज, हे न्यायदेवता, जर तुम्हीच हे म्हणत आहात तर मग आता पूर्ण विश्वास बसला आहे, कारण तुमचं म्हणणं कधीच खोटं ठरत नाही. तुम्ही तर नेहमीच सत्य म्हणतात. तुम्ही न्याय करता आहात. त्यामुळे तुमच्या सांगण्यानुसार मी आता दुसरा विवाह नक्कीच करेन. माझ्या पत्नीची सुद्धा हीच इच्छा आहे की मी दुसरा विवाह करावा आणि मी दुसऱ्या परस्त्रीसोबत संबंध ठेवावे. जर ती मला अनुमती देत नसती तर मी दुसरा विवाह केला नसता. कदाचित हे योग्यही नसतं. परंतु आता तुम्ही मला समजावून सांगितलं आहात की जर पत्नीची अनुमती असेल तर स्वतः सांगत असेल तर दुसरा विवाह करण्यास काहीच हरकत नाही. यमराज म्हणतो, हे देवाजी नारद, जेव्हा मला पटलं तेव्हा आम्ही राजाला सांगितलं की तुम्ही आनंदाने दुसरा विवाह करा. मी तुम्हाला आशीर्वाद देतो की दुसऱ्या पत्नीपासून तुम्हाला संतान सुख नक्कीच प्राप्त होईल. त्यानंतर राजाने आमच्या चरणाला स्पर्श केला व आम्ही तिथून नंतर ध्यानात विलीन झालो. व त्यानंतर राजा पुष्कराजाने त्याच्या पहिल्या पत्नीची अनुमती घेऊन दुसरा विवाह केला. व त्यानंतर काही दिवसानंतर राजा पुष्कराजाला दुसऱ्या पत्नीपासून पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. राज्यामध्ये आनंद पसरला, ज्यामुळे राजा पुष्करच्या पूर्वजांना आनंद झाला व त्यांना पुढे जाऊन मुक्ती प्राप्त झाली व राजा पुष्कराजाचा तोच पुत्र राज्याचा उत्तराधिकारी झाला. तर मित्रांनो, यमराज म्हणतात, हे देवर्षी नारद, तुमच्या प्रश्नाचे उत्तर या कथेद्वारे तुम्हाला मिळाले असेलच. जर तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर मन लावून ऐका. मनुष्याच्या पहिल्या पत्नीपासून जर मूलबाळ होत नसेल आणि पत्नीची इच्छा असेल की तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न करावे आणि तो पुरुष पहिल्या पत्नीचे अनुमतीद्वारे दुसरा विवाह करत असेल आणि दुसरा विवाह केल्यानंतर तिच्यासोबत संबंध ठेवत असेल तर अशा मनुष्याला कधीच पाप लागत नाही. यमराज यांनी अशा प्रकारे नारदास समजावून सांगितल्यानंतर नारद मुनी खुश होतात व आनंदाने तिथून त्यांच्या पुढच्या मार्गाला निघून जातात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.